किंवा तालुक्यातली आहे, त्यामुळे मी तिथे जाणं माझं कर्तव्यच बनत आहे. मी जाऊन त्या ठिकाणी PM करायला परवानगी दिली, समाजाच्या भावना ऐकून घेतल्या, त्यांना शांत केलं. सुधाकर भालेराव त्या ठिकाणी पुन्हा आले. मी आणि भालेराव साहेब सरळ कलेक्टर ऑफिसला लगेच आम्ही गेलो. कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली, शासकीय बैठक घेतली. SP ना बोलावलं, संपूर्ण विषयाचं गांभीर्य तिथून आम्ही त्यांना सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलं या विषयामध्ये. त्या कुटुंबियांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट पण त्या निमित्तानं मी घालून दिली एअरपोर्टवर. आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेल, न्याय मिळेपर्यंत मी त्या कुटुंबाच्या पाठीमागे राहील असं आश्वासन तुम्हाला मी या निमित्तानं देतो. खरं म्हणजे आज आम्ही आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलोय. लातूर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही 4 आमचे उमेदवार उभे केलेत या भागासाठी. मानेसर म्हणल्याप्रमाणे ते उमेदवार ते नाहीत, मीच उमेदवार आहे. आणि मी लहानाचा मोठा ह्याच भागात झालोय. माझं खाडगाव रोडला घर आणि इकडे सगळे मित्रमंडळी आमची. त्यावेळेस काय 83-84 ला काय कुठे घर होते इकडे. त्यावेळेस पासून ह्या भागामध्ये माझा वावर आहे आणि माझं चप्पा चप्पा गल्ली गल्ली सर मला ह्या भागातली पूर्ण माहिती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा भाग माझा असल्यामुळं या भागामध्ये माझी नैतिक जबाबदारी बनते. या भागातल्या जनतेला न्याय द्यायचा विषय असेल, विकासाचा विषय असेल, आणि हे उमेदवार नाही तर मीच उमेदवार म्हणाला तेच कारणीभूत आहे. त्यामुळं अशोकराव असतील, आमचे नागसेन असतील, या दोघांनाही खास भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश दिला, कारण दोन्ही चांगले कार्यकर्ते आहेत, दोन्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत. अशोकरावांचं काम त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं आहे, नागसेनचं काम त्याच्या क्षेत्रामध्ये मोठं आहे. अन्याय झाला वगैरे मी त्याविषयी पडणार नाही, त्या पार्टीचा विषय आहे. पण माझ्याकडे आल्यानंतर इथून पुढे तुम्हाला न्याय भूमिका कशी देता येईल यावर माझा फोकस नक्की राहील. अशोकराव उत्तम पत्रकार आहेत आणि ते किमान 25 वर्षापेक्षा जास्त माझी त्यांची मैत्री आहे आणि म्हणूनच त्याने मला अधिकारानं घरी बोलवलंय मैत्रीच्या नात्यानं आणि मीही त्याच नात्यानं तुमच्याकडे हक्कानं आलोय. अशोकरावांनी तिकीट मागितलं होतं. मी एक वेगळा राजकारणी आहे, मी असं काही घुसवट ठेवत बसत नाही कोणाला. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की बाबा आलटेताई माझी बहीण आहे आणि त्याच्या मुलाला तिकीट मला द्यावं लागणार आहे, कारण 10 वर्षापासून ते माझ्यासोबत सावलीसंग राहतात. त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही. मी स्पष्टपणे सांगितलं, मी देतो, करतो, बघतो वगैरे असं म्हणत बसत नाही. नागसेनला सांगितलं की तुला देऊ शकत नाही, पण तू ये मित्र म्हणून आणि आपण मिळून काम करू आणि पुढे जाऊ आपण. त्यामुळं त्यांचा माणसं दोघांचाही माझ्यावर तसा विश्वास आहे आणि मी तसंच बोलत असतो. त्यामुळे दोघांनी विश्वास ठेवून या ठिकाणी आले आणि दोघं या ताकदीनं आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकदीनं उभे राहिलेले आहेत. म्हणजे आता वेगवेगळ्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्या माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यात तुमच्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालतायत. तुम्हाला साहित्य संमेलनामध्ये साहेबांनी स्वतःच विषय तो काढला होता आणि ते सुप्रीम कोर्टात मॅटर चाललं, त्यावर आपण काय बोलणं आता उचित नाहीये. पण जोपर्यंत या शहराच्या विकासामध्ये आणि या भागाच्या विकासामध्ये सुद्धा मी आमदार झाल्यानंतर जो काही कोटा आम्हाला मिळतो, या कोट्यातली जास्तीत जास्त कामं मी प्रकाशनगर या भागात दिली. आलटेला माहिती आहे, याच भागात कामं केली ना तू, याच भागामध्ये आपण सगळी कामं केलेली आहेत. जितकी काही कामं मला जो फंड मिळतो आमदार म्हणून, तो फंड सगळा मी या भागात वापरला. मग ते माहिती गाण्याकडे ते माहिती द्या ना, या भागाचा विकास डीपीसीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. अनेक विषय या शहरामध्ये खरं तर विलासरावजींच्या नंतर विकास पूर्णपणे खुंटला होता, पण आमच्या माध्यमातून आम्ही तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
या शहरामध्ये आज समस्या काय आहेत, तर माझ्या दृष्टीने प्रामुख्याने दोन समस्या महत्वाच्या आहेत. समस्या तर अनेक आहेत. एक, आज वाहतुकीचा प्रश्न प्रचंड मोठा झालेला आहे. आज इतकं ट्रॅफिक कंजेक्शन आहे, तुम्ही चारही दिशांना कुठूनही या, तुम्ही अडकता म्हणजे अडकता. लातूरमध्ये तुम्ही अडकणं हे म्हणजे ते गृहीतच आहे. त्यामुळे तुम्ही नांदेडवरनं या, बार्शीवरनं या, अंबेजोगाईवरनं या, औशावरनं या, तुम्ही अडकताना तुम्हाला बाहेर निघायला घंटा लागतो. ही एक मोठी समस्या आहे आणि या समस्येवर आम्ही रामबाण उपाय त्याला काढलेला आहे. मी माननीय शिवेंद्रराजे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये याच विषयावर हात घातला आणि जुना औसा रोड जो आहे, पॅरलल लाईन, औसाच्या रोडला पॅरलल रोड जो जुना औसा रोड आहे, तो जुना औसा रोड येऊन थांबतो डेपोपाशी. डेपो डेडलाईन आहे, डेड एंड आहे. तो डेपोच्या मधूनच डायरेक्ट काढायचा आणि विलासरावजींच्या नावाने जो रस्ता आहे त्या रस्त्याला त्या मटन मार्केटच्या बाजूला तो अटॅच होतो. तर जेणेकरून ट्रॅफिक कंजेशन बऱ्यापैकी कमी. या निमित्तानं या 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 आमच्या हरेगावचे या इकडे. दुसरं, छत्रपती संभाजीनगरला ज्या पद्धतीनं क्रांती चौक डेव्हलप केलाय त्याच पद्धतीनं लातूर मधला शिवाजी चौक डेव्हलप होणार आहे. आम्ही तोच आर्किटेक्ट आणलाय, तोच डिझायनर आणलाय आणि त्याच्याकडून आम्ही ते डिझाईन रिपेअर तयार करून घेतोय, जेणेकरून पूर्ण ट्रॅफिकची समस्या, खरं कंजेक्शन त्या शिवाजी चौकातच आहे. 6:30 ते 8च्या दरम्यान या 1.5 तासामध्ये तुम्हाला जाताच येत नाही बाहेर. 15-15, 20-20, 30-30 मिनिटं या निमित्तानं लागतात. त्यामुळे तो अत्यंत महत्वाचा विषय आम्ही या निमित्तानं हातावर घेतलेला आहे, तोही या निमित्तानं काढतोय. त्याचबरोबर बार्शीवरनं ज्यावेळेस आपण येतो तो PVR चौक आहे. त्या PVR चौकामध्ये तर भयंकर ट्रॅफिक कंजेक्शन आहे, कारण MIDCचा रस्ता आहे. एखादं कंटेनर जर वळायला लागलं चालू केलं तर 10-10 मिनिटं ते कंटेनर वळत नाही. एखादी मोठी ट्रक आली तर ती पास होत नाही, कारण इकडे बायपासला जाणारे वेगळे रस्ते, शिवाजी चौकात जाणारे लोक वेगळे, MIDCकडे जाणारे वेगळे, बार्शीला जाणारे तिथे अडकतात. त्यामुळे त्या ठिकाणी मी परवा शिवेंद्रजी साहेबांची चर्चा केलेली आहे की छोटा उड्डाण पूल 500 मीटर इकडं 500 मीटर इकडं जर करता आला तर खालची ट्रॅफिक खालच्याकडे निघून जाईल आणि जाणाऱ्याला MIDC सरळ जाता येईल, येता येईल. अशा पद्धतीचं एक आपण प्लॅन या निमित्तानं करतोय. एकूणच सांगायचं झालं तर पूर्ण या लातूर मधल्या ट्रॅफिकच्या विषयावर पूर्ण मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत. पण गरज आहे ती महानगरपालिका आमच्या ताब्यात यायची. त्यामुळे खास विनंती करायला आपल्याला आलोय, आपण सगळ्यांनी ताकदीनं आमच्या पाठीमागं राहावं. तसाही समाज आमच्या मागे आलेला आहे. दलित समाज पण आमच्या पाठीमागे माझ्या टप्प्याटप्प्याने आता माझ्या औषध विधानसभेत तर माझ्यासोबत आहेच आहे, पण बऱ्यापैकी येतोय. आणि दुसरी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. पाण्याच्या समस्येवर पुढचे 50 वर्ष ते सुरक्षित काढून ठेवलेलं आहे. पाण्याचा प्रश्न पुढे, आता मी मुख्यमंत्री महोदयाचं भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला सांगितलं की दुसरा टप्पा आम्ही तयार करतोय. म्हणजे पहिला टप्पा तयार केला आम्ही. पहिल्या टप्प्यामध्ये काय केलंय तर धनेगाववरनं हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पॅरलल लाईन आपण टाकलेली आहे. म्हणजे अंतर्गत चालू आहे, 25% काम झालंय. पूर्ण पॅरलल 300 कोटीची ती योजना आहे. ती योजना धनेगावून पाणी आणेल, ती जलशुद्धीकरण केंद्रापाशी आणेल हरंगुळच्या. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे, आता जसं मुख्यमंत्री महोदय बोलले की दुसऱ्या टप्प्याला आम्ही मंजुरी लवकर देतोय, तर 259 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा आहे. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे वाढीव लातूर आहे, या वाढीव लातूरला बंद पाईपद्वारे पाणी देणे आणि पाण्याच्या टाक्या बांधणे नव्यानं आणि बाकी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा विषय आहे. 259 कोटीचा टप्पा तात्काळ मंजूर होणार आहे 1-2 महिन्याच्या आत. तो मंजूर झाल्यानंतर मी तुम्हाला दाव्याला सांगतो की पुढच्या 1-2 वर्षामध्ये लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये, शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये, घराघरामध्ये बंद नळाद्वारे पाणी येणार आहे आणि लातूरकरांना 24 तास पिण्याचं पाणी मिळेल अशी वॉटर ग्रीडची व्यवस्था या निमित्तानं होते. अनेक विषय या निमित्तानं आपल्याला बोलता येतील. कारण म्हणजे आता तुम्ही बघताय की आपली MIDC एवढी मोठी आहे, MIDCला पाणी एवढं मोठं लागतं. ते पाणी आपलं पिण्याचं पाणी आपण देतो. पेक्षा आपण नागपूरला ज्या धर्तीवर शुद्धीकरण केलेलं पाणी आहे STPच्या माध्यमातून, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण आणतोय. कवाच्या बाजूला तळ आहे, त्या तळ्याच्या बाजूला 53 MLD पाणी शुद्धीकरण केंद्र आपण टाकतोय आणि त्या माध्यमातून लातूरचं जे वाहून जाणारं पाणी आहे, जे घाण पाणी आहे, कचरा पाणी आहे, ते सगळं पाणी एकत्र करून सॅग्रिगेशन करून पाण्यातला मलिदा, ते कचरा वेगळा आणि पाणी वेगळं
शुद्धीकरण पाण्यावर करायची, प्रक्रिया करायची आणि ते पाणी रिसायकल करून MIDC ला विकत द्यायचा, हा एक प्लॅन आहे. आणि तो मलिदा राहणार आहे, कचरा राहणार आहे, त्याचं खत निर्मिती करून ते खत विक्री करायचा, असा एक प्लॅन, आणि जेणेकरून मनपाचं उत्पन्न वाढेल, असा एक प्लॅन आपल्याकडे आहे निमित्तानं. आज तिन्ही समस्या, मोठी समस्या लातूरची आहे ती पार्किंगची. या विषयावर रामबाण उपाय आपल्याला काढायला लागणार आहे. कारण तुम्ही शिवाय चौकात काही घ्यायला, खरेदी करायला गेलात कधी, तर तुम्हाला गाडी कुठे लावा हा प्रश्न आहे. आज ब्रिजला काय घ्यायचं, खायला घ्यायचं, गाडी रस्त्यावर लावायची कसं, जायचं कसं, हा मोठा प्रश्न होऊन बसलाय. किंवा शिवाय चौकापासून जर तुम्हाला गोलाईत जायचं आहे तर पुढे जी बस आहे ती बसच्या मागे 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 जावं लागते. जो पण बस वळत नाही स्टँडला तोपर्यंत आपण बसच्या मागे राहतो दूर खात. त्यामुळं बसांत पण बाहेर आणावं लागणार आहे आणि हा रस्ता सुकर करावा लागणार आहे. त्यामुळं याही विषयावर आमचा गांभीर्याने विचार चाललेला आहे की या निमित्तानं काय करता येईल, मग डबल डेकर रोड करता येईल का, हाही प्रयत्न आमच्या या निमित्तानं असणार, डोळ्यामध्ये असणार आहे. बघा, दुसरा विषय महत्वाचा आहे. लातूरमध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत दोन, म्हणजे बाजार ब्लड बँकेच्या बाजूचे 111, 112 असेल, यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स असेल, किंवा मिनी मार्केट असेल, किंवा गांधी चौकातला असेल, हे सगळे प्रॉपर्ट्या मनपाच्या प्रॉपर्टी आहेत. खरं म्हणजे या दुकानाला बांधून 30-40 वर्ष झाली. आता हे टप्प्याटप्प्यानं दुकानं डेमोलिश करून नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी करायचं, त्याला तिथे अकोमोडेट करता येईल ज्यांचे जे आहे त्यांना. पण नवीन अकोमोडेशन करून काही नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि मल्टीफ्लोर जर आपण त्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या तर या निमित्तानं क्लासेसवाले असतील, किंवा ट्युशनवाले असतील, किंवा वकील मंडळी असतील, किंवा बाकीचे प्रोफेशनल मंडळी असतील, त्यांना ऑफिस देता येतील, क्लासेस देता येतील, आणि बाकी शॉपिंग कॉम्प्लेक्स करता येईल, कमर्शियल कॉम्प्लेक्स. आणि या माध्यमातून खाली पूर्ण पार्किंग करायला लागणार आहे. तोपर्यंत पार्किंगचे विषय मिळणार नाहीत. आणि पार्किंग सुद्धा मनपाच्या माध्यमातून पे पार्क मध्ये, जेणेकरून उत्पन्न सुद्धा मनपाचं वाढलं पाहिजे. शेवटी आपण सगळ्या गोष्टी घ्यायच्या बघतो, मनपाला सुद्धा काहीतरी आपल्याला द्यावं लागेल, उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे, संस्था टिकली पाहिजे. त्यासाठी आपण हा वेगळा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे. सगळेच कॉम्प्लेक्स पाडून त्या ठिकाणी खाली फ्लोर, खालच्या फ्लोअरमध्ये पार्किंग आणि वरच्या फ्लोअरला कमर्शियल कॉम्प्लेक्स, असे वेगवेगळे प्लॅन आमच्या डोक्यामध्ये अनेक असे प्लॅन आहेत. त्याचबरोबर जे मनपाच्या जागा आहेत, ह्या जागा पडीक आहेत, कोणी अतिक्रमण करतोय, त्या जागेमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बरोबर काय पेट्रोल पंप, काय चार्जिंग स्टेशन, काय गॅस, म्हणजे गॅस आपण गाड्या आजकाल गाड्या गॅसवर आहेत ना, गॅस CNG पंप असे टाकता येतात का, जेणेकरून उत्पन्न आपलं वाढेल, असाही प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत. एकूणच बघता संपूर्ण शहराचं डिझाईन आमच्या डोळ्यामध्ये आहे, आमच्या डोक्यामध्ये आहे. आता जर आमचं या निमित्तानं आमचा महापौर आला तर आम्ही हळूहळू हे सगळे इम्प्लिमेंट करू आणि एक चांगलं शहर या निमित्तानं आम्ही करणार आहोत. लातूरच्या त्या बाजूला, पूर्व बाजूला 10 एकर जागा आपण कृषी खात्याची दिलेली आहे. त्या जागेवर मोठं शॉपिंग, आपलं एक सिव्हिल हॉस्पिटल या निमित्तानं आपण करणार आहेत. या निमित्तानं आपण समाज जमला तर म्हणून मी या निमित्तानं अण्णाभाऊंना मी अभिवादन करतो, डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो. एक मात्र नक्की सांगतो, चिराग नगरचा विषय काढला म्हणून, की त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक व्हावं अनेक दिवस लोक चळवळ करत होते, अनेकांनी आंदोलन केली. त्या विषयाला काँग्रेस सरकारनं कधीही हात घेतला नाही. इव्हन वाटेगावला आपले अण्णाभाऊंचे चिरंजीव असतील किंवा त्याची फॅमिली असेल, अनेक जणांनी जाऊन मागायचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या काळामध्ये 1 रुपया वाटेगाव दिला, 1 रुपया. खऱ्या अर्थानं कोण दिला असेल तर आमच्या सरकारमध्ये आम्ही दिलेलं आहे, हे वाजवून मी सांगू शकतो. आज ही अण्णाभाऊचं मोठं स्मारक 100 करोड रुपये खर्च करून आपण घाटकोपरला, मुंबईला बांधतोय. आणि त्याचबरोबर लहुजी साळवेंचं स्मारक 350 कोटी रुपये खर्च करून आपण पुण्याला बांधतोय. खरं म्हणजे अण्णाभाऊंचा इतिहास आता पुढे आला, पण लहुजी साळवेंचा सुद्धा पुढे आणण्याची सर्व तुमच्या सरकारची जबाबदारी आहे. कारण अजून सुद्धा लहुजींच्या बद्दलचं माहित नाही. लहुजी हे महात्मा फुलेंचे मार्गदर्शक होते हे कोणाला माहितच नाहीये. लहुजींनीच वासुदेव बळवंत फडके घडवले, लहुजींनीच उमाजी नाईकांना घडवलं, हे आणखी माहित नाही. हे पुढे आणलं पाहिजे, हे साहित्याच्या माध्यमातून पुढे आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून लहुजींनाही मी या निमित्तानं अभिवादन करतो. आणि जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की हा समाज पूर्ण ज्या विश्वासानं आमच्यासोबत आहे त्या विश्वासाला काही तडा जाणार नाही. मी तुम्हाला विनंती करतो की संपूर्ण समाजानं कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्या आमिषाला बळी न पडता, ह्या समाजाने आमच्यावर विश्वास ठेवावा, आमच्या पाठीशी ताकद द्यावी, आपला आशीर्वाद द्यावा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.